आणि यांना जाहीर सांगतो फडणवीस साहेबाला, याला लाथ मारून बाहेर काढा, मादर चौथांना ठेवू नका. असल्या लेकरं बाळ जर हे तोंडात मुतू मारायला लागलेत तर ही पैदास इथून पुढे जवळ करू नका, तांब्यावर पाणी देऊ नका. मराठ्यांनो, ह्या सगळेचे सगळे हे माजुरडे साले, यांना जवळ करू नका, तांबर पाणी सुद्धा पाजू नका. मराठ्यांनो, कडवट व्हा. आणि धन्या मुंड्या, तो या टोळीला तुम्हाला किडे पाडणार, लक्षात ठेव. आणि तू किती वाचायचा प्रयत्न कर, फक्त कचाट्यात येऊ दे तो ही टोळी, त्याची जर निशाणे उतरली ना तर मला मराठा नाव लावणार नाही. गुंड सांभाळू नका. अजित दादा, तुम्हाला जाहीर सांगतो, असलं माजुरडं सांभाळू नका. फडणवीस साहेब, माजुरडं सांभाळू नका. लय क्रूर हत्या केली संतोष भायाची यांनी, तळपायाच्या मस्तकाला जाती. आणि जाहीर सांगितलेलं आहे की हे माझे लोक आहेत. बांधावर भांडणं लागल्यावर नाही का लोक बोलतात की हा मॅच बांध फोडा कर, तुला काय करायचं. तशा आविर्भावात तो बाईट देत होता चष्मा घालून. हाय तर हाय मा आहे तो, हाय तर हाय. मग काय करायचं आता, अशा भाषेत बोलत होता. याच्यापेक्षा सरकारला त्याला आरोपी करायला काय पुरावा पाहिजे. साधी कमेंट टाकली पोरांनी सोशल मीडियावर तर वर्ष जेल भोगलेत लोकांनी. तुम्हाला काय पुरावा पाहिजे. त्यांनी सांगितलं ना माझेच लोक आहेत म्हणून. आणि इतकं वाईट वाटतं ना हे बघताना. आता देशमुख कुटुंबाचे किती हाल असते ना, आता त्यांच्या आईचे, संतोष भाईच्या भावाचे, बायकोचे, संतोष भाईच्या मुलाचे, मुलीचे किती हाल असते. आपल्या बापाला कसं मारलं, ही नीच पैदास कशी पैदा केली असं नाही. अहो, गँगवॉरमध्ये सुद्धा असं मारलं गेलं नसेल राव कोणाला. गँगवॉरमध्ये सुद्धा असं मारलं गेलं नसेल. अरे तोंडात मुत्तांद्याचे फोटो आले. धन्या मुंड्या कशाला पाळतो रे, क्रूरनी पाळलेस तू हे. आणि एक दहशत पसराव म्हणून तुम्हाला कोणी खंडणी मागताना बोलू नये, तुम्हाला कोणी खून केल्यावर बोलू नये, गुन्हे दाखल होऊ नये म्हणून दहशत पसराव म्हणून हसत येत. अरे धन्या मुंड्या, तू जातीचे लोक मारले, ते बिचारे गरीब होते गप्प बसले रे. तू मराठ्याचे उगत नाट लागला. तुला संतोष भाईचा सुद्धा खून दाबायचा होता, तुला दाबायचा होता, तो पाचवायचा होता. पण हे पठ्ठ्या मनोज जरांगे जिवंत होता तिथं. हो, तुला ते खून दाबू दिलं नाही. तुम्ही किती मंत्री, 2 असा नाही तर 5 असा, तुम्ही मंत्री असताना तुमच्या लोक जेलमध्ये सडलेलं दाखवून येऊ. मनोज जरांगे, तुम्ही माज करतात का. माजुरड्या हो, तुमचे माज मस्तीच उतरे ना. त्यांनी 302चा आरोपी व्हावा धन्या मुंडे. त्यांनी पश्चाताप म्हणून त्यांनी 302चा आरोपी व्हावा. पश्चाताप म्हणून त्याच्यात माणुसकी जिवंत असली आणि त्याच्यावर खरंच भगवान बाबाचे, संत महंत परमपूज्य भगवान बाबांचे जर त्याच्यावर संस्कार असतील, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबाचे त्याच्यावर संस्कार असतील, पंडित अण्णा मुंडे साहेबाचे स्वर्गीय त्यांचे संस्कार असतील, तर तू मनाने राजीनामा दे आमदारकीपासून सगळा. आणि तू यशवंतराव चव्हाण साहेबाच्या जसं समाधीजवळ जाऊन आत्मक्लेश करते तसं आत्मक्लेश कर आणि जेलमध्ये जाय. मी मागणी नाही करत राजीनामा द्यायची तुझी, मी मागणी नाही करणार. कारण 2 मंत्री राहा नाही तर 5 राहा, आमचं काय होऊ शकत नाही. आणि तुम्हाला काही गिनितं नाही, मी मोजितं नाही. तुम्ही किती असं माझ्या जातीतच एवढी ताकद आहे तुमची मिशा उतरायची. आणि उतरणार आहे पुढच्या काळात. तुम्ही नुसतं वाटा जा. पुढच्या काळात तुम्ही शेतकऱ्याला त्रास द्या. तर हे गाड्याचे कट आणतात लोकाला, गाड्याला आडी उभा राहतात, काही नाही केलं तरी. दारू पिऊन शादीत आहेत, लोकांच्या मोटरी काढीत तळ्यातल्या, जमिनी बांध फोडीत, दादागिरी करतात, कारखान्याचे उचले आणि त्यात माघारी देत नाहीत पैसे. कसल्या गुंडगिऱ्या करतात. इथून पुढे नुसतं तुम्ही मराठ्याच्या वाटा जा. तुमची टोळी पुरी सडी तो जेलमध्ये. आणि मी तुला राजीनामा नाही मागत. आणि तुला आता मागितला आणि तू मनाने राजीनामा दे आता आमदारकीपासून सगळा. आणि याच्यावर 302 दाखल व्हायला पाहिजे. असला गुंड सांभाळू नका. अजित दादा, तुम्हाला जाहीर सांगतो, असलं माजुरडं सांभाळू नका. फडणवीस साहेब, माजुरडं सांभाळू नका. लय क्रूर हत्या केली संतोष भायाची यांनी, तळपायाच्या मस्तकाला जाती. तुम्ही पाप डोक्यावर घेऊ नका. फडणवीस साहेब आणि अजित दादा, तुमच्या आत्तापर्यंतच्या वयात आणि तुमच्या कळण्यात असली क्रूर हत्या झाली नसेल तोंडात मुतापर्यंत. तुमच्या घरात जर दोघांच्या असं झालं, तुम्ही कसं वागणार. तुम्ही सोडू नका, तुम्हाला सांगतो, नाही तर तुम्हाला फळं भोगावं लागते. आणि धन्या मुंड्या, तो या टोळीला तुम्हाला किडे पाडणार, लक्षात ठेव. आणि तू किती वाचायचा प्रयत्न कर, फक्त कचाट्यात येऊ दे तो ही टोळी, त्याची जर निशाणे उतरली ना तर मला मराठा नाव लावणार नाही. इथून पुढे मराठ्याचे वाटा जा. तुम्हाला जेलात एकाला टाकू सोडितो आणि तुमचा नायनटच करतो. आणि मराठ्यांना राज्यातलं आव्हान आणि जनतेला आव्हान आहे माझा आज. ह्या सगळेचे सगळे हे माजुरडे साले, यांना जवळ करू नका, तांबर पाणी सुद्धा पाजू नका. मराठ्यानो, कडवट व्हा. कट्टार बना जरा. कोणचा मादरचे होता आपल्याला तांबवर पाणी देत नाही. आपले लेकरं बाळ जर हे तोंडात मुतू मारायला लागलेत तर ही पैदास इथून पुढे जवळ करू नका, तांब्यावर पाणी देऊ नका. मराठ्यांनो, सावध व्हा. राजकारण करू नका. राजकीय छुपा अजेंडा राबवू नका सरकारचा. मंत्र्याला, आमदाराला बी सांगतो, इतकी हरामखोर टोळी आहे धन्या मुंड्याची. आमच्या आंदोलनाच्या विरोधात जर कोणी बोलायला लागलं आमच्या जातीचं तर त्याला सपोर्ट करते. पण जे बोलतात ना त्यांना आजपासून सांगतो,
तुम्ही ज्यावेळेस आमच्या विरोधात आणि आंदोलनाच्या विरोधात बोलतात त्यावेळेस तुम्हाला सपोर्ट ही धन्या मुंड्याची टोळी करती. तुम्ही भारावून जाऊन बोलू नका. एक दिवस ही टोळी तुमच्यावर सुद्धा पलटणार आहे. मा शब्द ध्यानात ठेवा. तरी बी त्यांचा सपोर्ट घेऊन बोलाल तर धन्या मुंड्याची टोळी सपोर्ट करणाऱ्याचा हिशोब पुरा करणार आणि तुमचाही करणार मी एक दिवस. फक्त आंदोलन संपू द्या. मनोज जरांगे काय मराठा आंदोलनाच्या विरोधात माझ्या विरोधात बोलणाऱ्याला सांगतो आणि धन्या मुंड्याच्या टोळीलाही सांगतो पाठबळ देता का अंधारातून. आणि तुम्ही वाफाड्यासारखं बोलतात तुम्ही सुद्धा की माधुरी टोळी जवळ करू नका. खाली बघा वाचून आडनावं काय आहेत. जातीच्या विरोधात जाऊ नका. तुमचं माझं काय असेल तर तोंडात हाना येऊन तुम्हाला सांगतो जाहीर हे माधुरी टोळी आपल्या आपल्यात फूट पाडती. धन्या तू वाईट कृत्य करून घेतलंस पैशासाठी पदासाठी ध्यानात ठेव. आणि अजित दादाला आणि यांना जाहीर सांगतो फडणवीस साहेबाला याला लाथ मारून बाहेर काढा. माधर चौथांना ठेवू नका. असल्या तळपायाच्या मस्तकाला चालली इतकी क्रूर हत्या असती का? कुठं क्रूर हत्या असती का? धन्या मुंड्या मोकळं ठेवू नका. याला 302 मध्ये टाका. 150 जण जर तुम्ही पुरवणी जॉब मध्ये सुद्धा 150 जण बसतील ते पुरे घ्या. आता सोडू नका. नसता बेकार होईल. आज त्याच्या जातीला सुद्धा धनंजय मुंड्यामुळं त्याच्या जाती सुद्धा खाली मान घालून चालायची वेळ आली. त्यांच्या जाती सुद्धा खूप चांगले लोक आहेत. हा माधुरड्या हो तुम्हाला नीटच करतो इथून पुढे वाटत जा तुम्ही आता मराठीचं. दुसरं कोण आहे त्याच्याशिवाय? त्यांनीच पाळलं याला. हे सरमाड्या का खरमाड्या कोण आहे त्याला पाळलं. पाप केलं. किडे पडून मारणार ही साली टोळी रात नाही. आणि महाकाच्या तुमचं वाचतच नाही. तुम्ही नुसतं वाटत जमा नाही इथून पुढं. यांचे इतके माजुरडे लोक आहेत. इतके माजुरडे दारू पिते शादी देत गाड्याच्या कट आणतात. लोकांच्या गाड्याला उभा राहतात. लोकांच्या तळ्यातले मोठी फेकून देतात. जमिनी बळकी देत. प्लॉट बळकी देत. पुरी छेडछाड करतात. ते सरमाड्या खरमाड्याचं पोरग ते हरामखोर पायदास तिकडे छेडछाड करून बलात्कार करून तिकडे सोलापूरला बसले. हे कारखान्याचे पैसे जर आणले नि कोणाच्या तर माघारी देत नाहीत. इतके गुंडगिरी करते ते. जमिनी बळकी देत. इथून पुढे तुम्ही नुसतं मराठ्याचे वाटत जा. मराठ्यांनी बी कचाकच गुन्हे दाखल करा. भेऊ नका यांना. गरीब असलं तर मनकडात टाका दे. छत्रपती शिवरायांचे कट्टर मर्द मावळेत आपण. जगायचं तर वाघाप्रमाणे जगायचं. त्या माजुड्या टोळीने इथून पुढे सगळे सारखे येतात. हरमखोर अवला दिया यांना जवळ करायचं नाही. इथून पुढं पाणी सुद्धा पाजायचं नाही. महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरात सुद्धा सांगतो. शहरात सुद्धा यांनी मचमच केली ना याला हाता घालून काढा माधरच्या होताना. यांनी आपला संतोष भाईचा तोंडात मुतू मारले. असल्या पैदाशी ह्या धनंजय मुंड्याने पाळल्या. ह्या जातीला कलंक लावला. त्या वंजारी जातीला यांनी माधरच्या होतानी. हे पैदाशी असल्या आता इतकं तोंड खराब व्हायलंय. तुम्हाला सांगतो यांना नीटच करतो मी आता. पुढच्या काळात तुम्ही मराठ्याचं कसं वाटत जाता ना बघतो तुमच्याकडं. हाय तर किती चिमूटभर तुम्ही साले. आम्ही फक्त उठाणात म्हणून नसतं तुमचं ना असं टांग. तुम्हाला आता सांगतो वेळ आलं. मराठी काय करू शकतात ना धने. मराठी काय करू शकतात ना तुला कळत. तो मराठ्यांना नाद नको लागायला पाहिजे. तो चूक केली. तो जातीचे खून केले. ते गरीब लोक होते बिचारे बोलले. तो संतोष भाईचा खून केला. तुला वाटलं मराठ्याचा खून पाचावा. इथं मनोज जरांगे जिंदा आहे ना पठ्ठ्या. ह्यो शेर आहे तर वर ना. तुम्हाला पाणीच पाजणार सगळ्याला. तुम्हाला ह्यो बी खून पाचवायचा होता संतोष भाईचा सुद्धा. दहशत पसरायची होती तुम्हाला ही खून पाचून. तू मराठ्याचे उगत नाही लागणार रे. मराठी लय कलाकार आहेत. गरीब आहेत पण एकदा दांडकं उचललं ना भुई सपाट करतात. इथून पुढे नुसतं मराठ्याचं वाटत जा तुम्ही. आणि अजित दादा तुमचं नाव मी अगोदर घेतलं नाही. फडणवीस साहेब तुमचंही घेतलं नाही. लात मारून याला बाहेर काढा. नसता तुम्हाला सुद्धा आता सामोरं जावं लागणार.